नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये। तर आत्ताच रिसेंटली MST CET चा रिझल्ट लागलेला आहे आणि आता इंजिनिअरिंगला ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे 2024 मध्ये, तर त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आणि कशी प्रोसिजर असणार आहे तर थोडक्यात आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। प्रोसेस अजून सुरू झालेली नाहीये, पण डॉक्युमेंट्स काय काय लागतील आणि प्रोसिजर कशी आहे हे थोडक्यात तुम्ही समजून घ्या। तर मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप पण तयार केलेला आहे ज्यातून तुम्हाला अपडेट्स भेटतील। तर व्हॉट्सअपची जी लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, त्या ठिकाणातून तुम्ही जॉईन होऊ शकतात। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतात। आता डॉक्युमेंट जर बघितले आपण तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PCM लागतो, PCB चालत नाही। मॅथमॅटिक्स तुम्हाला कंपल्सरी आहे, तर ते डॉक्युमेंट सगळ्याच कॅटेगरीसाठी लागणार आहेत। साधारणतः 4 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड केलेलं आहे। आणि JEE मेन्स 2024 तर ही पण एक चालते। तुम्ही CET दिलेली नसेल तर JEE पण मेन्स चालते। त्यानंतर 10वीचं मार्कशीट सगळ्यांनाच, 12वीचं मार्कशीट सगळ्यांनाच। आता तुम्हाला शब्द बऱ्याच वेळा येतो की स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट। स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट याचा अर्थ असा की 12वीचं जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, तर तो तुम्हाला याच्यामध्ये लागतो। त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, जर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर जर इंडियन मेन्शन केलेलं असेल नॅशनॅलिटी तर त्याची काही गरज पडत नाही। डोमिसाईल सर्टिफिकेट जे तहसीलदारकडून आपल्याला भेटतं, किंवा बर्थ सर्टिफिकेट ज्यावरती उल्लेख आहे की तुमची महाराष्ट्रीयन डोमिसाईल आहात, म्हणजे तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। त्यानंतर हे कास्ट सर्टिफिकेट जे आहे तर ते ओपन कॅटेगरीसाठी लागत नाही, हे फक्त OBC आणि SC आणि ST कॅटेगरीसाठी लागते आणि EWS कॅटेगरीसाठी पण लागत नाही। व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ओपन साठी आणि EWS साठी लागत नाही। नॉन क्रिमिलियर हे फक्त OBC आणि NT कॅटेगरीसाठी लागतं। आणि याच्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही व्हॅलिडिटी बघून घ्या की मार्च 2025 पर्यंत व्हॅलिडिटी आहे का। जर नसेल तर तुम्ही ताबडतोब ते काढून घ्या, 7-8 दिवसामध्ये तुम्हाला ते ताबडतोब भेटून जाईल। इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं आहे, तर याची अपलोडिंगला गरज पडत नाही, पण स्कॉलरशिपसाठी याची गरज पडते। आणि तशी एक विंडो असते की तुमचं उत्पन्न किती, त्यामध्ये तुम्ही हे इन्कम सर्टिफिकेट नुसार तुम्ही उत्पन्न टाकू शकता। पासपोर्ट साईज फोटो, तुमच्याकडे PNG इमेज असली पाहिजे जी आपल्याला अपलोड करायची आहे। आणि आधार कार्ड हे फक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ साठी याची गरज आहे, तसं हे अपलोड करण्याची गरज पडत नाही, पण ते आधार कार्ड पण तुमच्या बरोबर असू दे। आता प्रोसिजर कशी असणार आहे ते लक्षात घ्या, प्रोसिजर अजून सुरू झालेली नाहीत। आता प्रोसेस फॉर ऍडमिशन, तर सगळ्यात पहिली प्रोसेस जी आहे तर रजिस्ट्रेशन अँड व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स। तर महाCET म्हणून एक वेबसाईट जी आहे तर त्याच्यावर तुम्हाला जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आणि व्हेरिफिकेशन त्यानंतर डॉक्युमेंटचं सेंटरला जाऊन करायचं। ज्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज असेल त्या ठिकाणी तुम्ही ते जाऊन करू शकतात, कुठल्याही पण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये। त्यानंतर मेरिट लिस्ट लागतात। ह्या मेरिट लिस्ट 2 प्रकारचे असतात, प्रोव्हिजनल आणि फायनल। तर प्रोव्हिजनल म्हणजे ज्याच्यात काही जर त्रुटी असेल तर फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही करेक्ट करू शकतात। तर ही मेरिट लिस्ट जी आहे, मेरिट लिस्ट तुम्हाला ऍडमिशन जर कॅप थ्रू घ्यायचं असेल तर तुमचं मेरिट लिस्ट मध्ये येणं गरजेचं आहे। जर तुम्हाला राऊंड थ्रू म्हणजे थोडक्यात ऑप्शन फॉर्म भरून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये येणं कंपल्सरी आहे। तर त्यासाठी रजिस्ट्रेशन अँड व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स वेळेत करून घ्या। त्यानंतर असतं 3 कॅप राऊंड, तर त्याच्यामध्ये ऑप्शन फॉर्म भरायचा असतो। तर बरेच विद्यार्थी विचारतात की ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेजेस कधी निवडायचे, तर ही कॅप राऊंड पासून सुरुवात यायची होती। तर तुम्ही कुठल्याही कॉलेजला व्हेरिफिकेशन केलं त्याचा आणि याचा काही संबंध नाही। ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहात तर काही नियमावली आहेत, तर त्या नियमावली जसं मी राऊंड सुरू होतील त्यावेळेस मी त्या नियमावली पण तुम्हाला सांगणार आहे। तर जसं तुम्ही ऑप्शन फॉर्म भरतात काही दिवसांनी अलॉटमेंट होती आणि तुम्हाला रिपोर्टिंग करायचं असतं, रिपोर्टिंग करू शकतात। आणि फ्रीज आणि फ्लोट असे 2-3 प्रकारचे ऑप्शन असतात, तर ते तुम्ही वापरू शकतात। तुम्हाला पुढच्या राऊंडला जर जायचं असेल तर त्याच्यासाठी पण काही नियमावली आहे, तर ती नियमावली ज्यावेळेस फॉर्म सुरुवात होईल भरण्यासाठी तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे। तर याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन किंवा जे पुढचे व्हिडिओज आहेत तर ते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तुमच्या चॅनलवरती किंवा तुमच्या अकाउंटवरती, आणि तुम्हाला प्रोसिजर मी पूर्णपणे दाखवणार आहे।